ज्या लोकांमुळे माणसाचा माणसावर विश्वास आहे आणि माणुसकी जिवंत आहे त्या सगळ्यांना माझा सलाम. आपल्या आजच्या ABK टॉक्समध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. एक विषय किंवा एक गोष्ट मला प्रकर्षानं जाणवली की अवघड काय आहे, एखादी गोष्ट, एखादं टार्गेट आहे तुम्हाला अचीव करायचं आहे, तुमच्याकडे एक विजन आहे किंवा तुम्हाला एखादी गोष्ट पूर्ण करायची आहे, त्यात सगळ्यात अवघड काय आहे, कुठला फॅक्टर अवघड आहे किंवा कुठली फेज अवघड आहे. तर त्याबद्दल इनपुट्स मिळवणं, माहिती मिळवणं, म्हणजे ते कसं वर्क होईल हे अवघड आहे किंवा त्यासाठी एखादा गायडन्स मिळवणं, एखादा मेंटर मिळवणं ते अवघड आहे. आज मी तिला हे कायच अवघड ना, हे आता चुटकीसरशी होऊन जाते. हाताच्या बोटावर सगळं तंत्रज्ञानानं सगळं हातात आलंय आपल्या. सगळ्यात अवघड गोष्ट काय आहे तर ती ॲक्च्युअली स्टार्ट करणं, ती गोष्ट करायला चालू करणं, ॲक्शन करणं. पहिली 100% मधले पहिला जे फेज आहे ना, 15 ते 20% सगळ्यात अवघड फेज ती आहे. तिथून गोष्टी एकदा मूव झाल्या ना त्या ऑटोमॅटिक एक्सेल करत जातात. पण पहिली फेज लय अवघड आहे, कारण की बरीच लोक असे आहेत की त्यांच्याकडं ऑलरेडी 60-70% इनपुट आहेत, त्या गोष्टीसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत, पण ती सुरुवातच त्यांनी केलेली नाही अजून. म्हणजे त्यांच्या डोक्यात असं असतं की मी ही गोष्ट कधी चालू करेन, किंवा जेव्हा माझ्याकडे 80%, 90%, काय काय तर असे आहेत की 100% जेव्हा माझ्याकडे सगळं डाटा सगळं रेडी असेल ना तेव्हा मी ते स्टार्ट करणार. आणि ह्या इल्युजनमध्ये ते गोष्टी चालूच करत नाहीत आणि ते हाय त्या पोझिशनला स्टक असतात. पण ऑन द अदर साईडला असे पण लोक आहेत की त्यांच्याकडं लय कमी इनपुट आहे, 10%, 20%, 15%, पण ती लोक रिस्क घेणार आहेत, रिस्क टेक करायचे स्टंटर असतात, ते डायरेक्ट ॲक्शन करायला सुरुवात करतात. मग इथंच तर फरक पडतोय ना दोघांच्या मध्ये, की ह्याच्याकडे एवढं असताना हा काय ॲक्शन करत नाही, ह्याच्याकडे काहीच म्हणजे एकदम थोडं काय इनपुट असताना हा डायरेक्ट ॲक्शन सुरुवात करतो. मग ह्याची तळमळ असते ना, ह्याची आग आहे ना, हा जो पेटलेला आहे ना, ह्याच्यापेक्षा जास्त ह्यांच्यापेक्षा ह्याची जास्त फाटलेली आहे. त्याच्यामुळे ही लोक ना डायरेक्ट ॲक्शनमध्ये बिलीव्ह करतात आणि ह्यांना कधी पण सरस ठरतात ह्या लोकांच्यावरही. मग हे लोक विचार करत बसतात की आमच्याकडे तरी एवढा आहे तेवढा आहे तरी पण सक्सेस येत नाही, रिझल्ट्स येत नाहीत, कारण की तुम्ही ॲक्शनच करत नाही ना. एक साधं एक्झाम्पल आहे की एस्केप वेलॉसिटी आपण शिकलोय की बाबा अर्थची काहीतरी एक एस्केप वेलॉसिटी आहे, आपण फिजिक्समध्ये शिकलोय 11, 10, 11, 12 काहीतरी, की एखादा ऑब्जेक्ट आहे, एखादं सॅटेलाइट आहे, आपल्याला स्पेसमध्ये पाठवायचं आहे, तर त्याला अर्थचे जे एस्केप वेलॉसिटी आहे ती क्रॉस करावी लागते. ती काहीतरी समथिंग अबाउट 11.2 km/s अशी काहीतरी आहे. जर त्या व्हेलॉसिटीने तो ऑब्जेक्ट जर आपण इथून सोडला नाही, लॉन्च केला नाही, तर तो ऑब्जेक्ट त्या ऑर्बिटच्या त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्सने ते खाली खेचला आणि ते अर्थचा आणि तो खाली पडेल आणि तो बाहेर पुढे जाणार नाही. मग सगळ्यात अवघड फेज काय, ते सगळ्यात क्रुशियल फेज असते की त्यांना ते एस्केप वेलॉसिटी अटेन करून ते फील्ड बॅरियर तोडून त्यानं बाहेर गेलं पाहिजे. जेव्हा तो स्पेसमध्ये जातो तेव्हा त्याला जास्त एनर्जी लागत नाही, तो ऑटोमॅटिक कंपाऊंडिंग टाईपमध्ये एकदम फास्ट मूव्ह करून जातो, त्याला जास्त एनर्जीची गरज पडते. सगळ्यात मेन एनर्जी इथंच लागते. आपलीच लोक आपलं पाय वाढतात ना तसा प्रकार आहे हा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स सारखा खाली वाढतात आपल्याला लोक. मग सीन हाच आहे की आपल्याला ते बॅरियर आहे ना ते आपलं लिमिट आहे. मग सुरुवातीचे 15-20% आहेत ना ते आपल्याला कोणाचंच काय ऐकायचं नाही, दुनिया गेली उडत. कायच सांगू नका कोणाला, सोल्युशन काय ह्याच्यावर कायच कोणाला सांगू नका. तुम्हाला गोष्टी ना 10 प्रकार 50 प्रकार गोष्टी ट्राय करायच्यात ना, गुपचूप ट्राय करा, एकांतात ट्राय करा. जेवढ्या लोकांचे जवळचे इनपुट्स लागतात तेवढ्यांनाच कॉन्टॅक्ट करा, गावभर कालवा करू नका. गोष्टी फेल झाल्या ना तर जाहिरात आधीच केलेली असली तर लय त्रास होतो. मग आधी गोष्टी वर्क होतात का बघा, फेल झाल्या तर तिकडे विषय संपला ना. सक्सेस झाल्यावर तीच लोक तुम्हाला दुनिया उचलून घ्यायला येणार आहे, हे काय टेन्शन घ्यायचे, ह्याच्यात काय दुमतच नाही. त्याच्यामुळं ज्या गोष्टींच्यावर काम करायचं ना ते एकांतात करा आणि फेल होत राहा, त्यातनंच एक दिवशी तुम्हाला सक्सेस मिळणार आहे. आणि ते एवढं मोठं असेल ना ते मागचे सगळे फेल्युअर तुमच्याशी धुवून जाणार आहेत. त्याच्यामुळं ॲक्शनवर बिलीव्ह करा आणि आजच्यापासून जस्ट डू इट. आपल्याला एकच कर्म आहे, आपलं काम एकच आहे की डायरेक्ट ॲक्शन, टेक ॲक्शन. जास्त इनपुट घ्यायचे पण ठराविक लोकांकडनं घ्यायचे, किरकोळ एक दोन, जास्त गावभर इनपुट घेतले ना संपला तुम्ही. त्याच्यामुळे थोडे इनपुट थोड्या लोकांकडनं, ठराविक तुमच्या विश्वासू लोकांकडनं इनपुट घ्या आणि डायरेक्ट ॲक्शनला बिलीव्ह करा. त्यातनंच तुम्हाला एक्सपिरियन्स येत जाईल आणि त्यातून तुम्ही तुमची सुधारणा करत जाचाल आणि तुमचा नक्कीच फायदा होईल. तर ही प्रॅक्टिकल ॲडवाइस अशी सेव्ह करून ठेवा आणि स्वतः लाईफमध्ये सांगतोय ते जरा इम्प्लिमेंट करून बघा, नक्कीच रिझल्ट दिसतील. कारण की हे सगळे ट्रायल अँड एरर करून एक रिझल्ट आणलेले गोष्टी, खरोखर जे घडले, जे खरंच त्याचा रिझल्ट येतो ह्या गोष्टी सांगतो. काय पण असं कोणाचं पण ऐकून सांगत नाही, स्वतः बरोबर घडलेला आहे किंवा मी ज्यांच्याबरोबर माझ्या क्लोज ह्यांच्याबरोबर जे घडलेलं आहे ते सांगतोय. त्याच्यामुळे ह्या गोष्टी खरंच वर्क होतात. त्यामुळे तुमच्या जीवनात आणा आणि याचा फायदा करून घ्या. थँक्यू.